वेलकम स्टुडंट्स. आपण डिटरमिनंटचा एक्सरसाइज 4.3 4.2 पाहतोय. त्यातले 1 2 3 क्वेश्चन्स आपले पूर्ण झाले. ठीक आहे. आता इथं चुकून क्वेश्चन नंबर 4 पडलाय, 5 पडलाय. 4च्या ऐवजी मी तसाच नंबर घेतलाय 5 आणि सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स असा प्रश्न आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता इथे काही असं म्हणलं नाही की विदाउट एक्सपांडिंग वगैरे काही, म्हणजे एक्सपांड करता येतं, प्रॉपर्टीज वापरता येतात, सगळं करता येतं आणि हे इक्वेशन सॉल्व करायचं. बघा, डिटरमिनंट x+2 x+6 x-1 वगैरे वगैरे, आणि या डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे? 0 दिलेली आहे. काय करायचं लक्षात आहे. सगळ्यात पर्यंत तुम्ही ज्या हे प्रॉपर्टी शिकलात नाही, पाचवी प्रॉपर्टी, म्हणजे इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम आर मल्टीप्लाइड बाय अ नॉन झिरो कॉन्स्टंट k and these multiples are added to or subtracted from the corresponding elements of any other row or column, then the value of determinant remains unchanged. त्याचा वापर करून ह्यातले सगळे x वगैरे जास्तीत जास्त कमी करत जायचे, रिड्यूस करून घ्यायचे, x कमी करून घ्यायचे, म्हणजे शेवटी इक्वेशन सोडवताना प्रॉब्लेम येत नाही. मग त्यासाठी मी काय करतो बघा, या R2 मधून R1 ला सबट्रॅक्ट करतो, R3 मधून R1 ला सबट्रॅक्ट करतो, अशा दोन स्टेप एकत्र करतो. बघा, R2 हे कॉलम मध्ये पण चालतं, रो मध्ये पण चालतं. कसंही R2 changes to R2 minus R1 and R3 changes to R3 minus R2. R3 minus R1, sorry, R3 minus R1. बघा, म्हणजे पहिल्यांदा हे वरचे x+2 as it is, x+6 as it is, x-1 as it is, यातून हे मायनस करायचे. मग आता x1 तो x मायनस होणार, 6 पण 2 गेले, किती राहिले सांगा? 4 राहिले. हे जमलं पाहिजे. यातून हे मायनस करायचे, x ला x कॅन्सल होतील, -1 मधून 6 मायनस झाले म्हणजे -7 राहिले. यातून हे मायनस करा, x ला x कॅन्सल होतील, 2 मधून -1 मायनस करा, म्हणजे 2 मधून -1 मायनस करा, म्हणजे 2 + 1 3 होतील, ते 3. चुकणार ते तुम्ही इथंच लक्षात ठेवा. हे बघा, यातून हे मायनस, तुम्हाला नाही जमलं ना, असं करा, x+2 मधून x-1 मायनस, असं तरी लिहून करा बाजूला. x+2 - x -1 2 + 1 3, हे 3 असं करा. ठीक आहे. बरं, आता यातून हे मायनस, R3 मधनं R1 मायनस करा, R3 मधनं R1, यातून हे मायनस करा, x1 x केले, -1 मधनं 2 गेले म्हणजे -3 झाले. यातून हे मायनस करा, 2 मधून 6 गेले -4, 6 मधून -1 गेले म्हणजे +7 झाले, = 0 as it is. ओके. बघा बरं, एकदा डिफरन्सेस तुम्ही चेक करा. आता बघा, यातले बरेचसे x तुमचे आता कमी झाले. अजूनही तुम्हाला यातले x कमी करता येतात, अजूनही त्यातले नंबर्स कमी करता येतात, पण आता रो मध्ये काही करता येणार नाही. कॉलम मध्ये जर प्लस मायनस काही केलं तर त्यातूनही तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करता येईल. उदाहरणार्थ बघा, लक्ष द्या, C1 मधनं समजा C2 मायनस केले तर ह्यातला x निघून जाईल, किंवा असं करू, हा इथला क्लिअर, इकडचं x कमी करायला होते. हे बघा, C2 मधनं C1 मायनस करा, C3 मधनं C1 मायनस करा तरी चालेल. बघा, C2 changes to C2 minus C1, आणि वेगळं पण तुम्ही करू शकता बरं का, असं काही नाही. आणि C3 changes to C3 minus C1. आता इथं C1 आहे तसं लिहून काढायचं, हे x+2 4 आणि -3, म्हणजे कॉलम 1 आहे तसं लिहायचं. या कॉलम मधून हे, या कॉलम मधून हा कॉलम मायनस करा. आता यातून हे मायनस होताना x कॅन्सल, 6 मधून 2 गेले म्हणजे 4 राहतात, -7 मधून 4 गेले म्हणजे -11 राहतात, -4 -3 म्हणजे +3 म्हणजे -1 राहतात. त्याच्यानंतर C3 मधनं C1 मायनस करायचे, यातून हे मायनस करायचे, x मधून x गेले कॅन्सल झाले, -1 मधून 2 गेले म्हणजे -2 राहिले, सॉरी -3 वर, सॉरी. या कॉलम मधून हा कॉलम मायनस करा, यातून हे मायनस करा. तुम्ही असं लिहा बाजूला, कळत नसेल तर बघा, लिहून दाखवतो. x-1 मधून हे x+2 मायनस करा, म्हणजे x-1 -x -2, x कॅन्सल, -1 -2 म्हणजे -3. 3 मधून 4 मायनस करा म्हणजे
7 मधून -3 मायनस करा म्हणजे +10. हे कळलं बघा. 7 मधून -3 मायनस करा इज इक्वल टू 0 ॲज इट इज. बघा आता बरेचसे एक्स तुमचे कमी झाले, खूपच रिड्यूस झाला तुमचा प्रॉब्लेम. हा आता तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्या पुढे इक्वेशन कंटिन्यू. आपलं नेहमीसारखा डिटरमिनंट सोडवा. बघा x+2 इंटू या चौघांसाठी हा तुम्ही पाहिलं तर स्टेप लिहितो बरं का, डायरेक्ट नको करायला. हा बघा x+2 या चौघांचा डिटरमिनंट इंटू -11 -1 -1 10 -11 -1 -1 and 10. Now second element by changing the sign -4 into determinant row and column सोडा 4 -1 -3 10 4 -1 -3 10 4 -1 -3 10. Next element with sign 3 into determinant row and column सोडा 4 -11 -3 -1 4 -11 -3 -1 आणि या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती असली पाहिजे इज इक्वल टू 0 असली पाहिजे. Therefore x+2 as it is into bracket हा -110 minus hence multiplication minus into minus plus बनणार आहे -4 into bracket 40 minus hence multiplication 3 -3 into bracket -4 minus 33 is equal to 0. x+2 as it is into ह्याचा आन्सर आहे -111 -4 into bracket ह्याचा आन्सर आहे 37 -3 into bracket ह्याचा आन्सर आहे -37 is equal to 0 as it is. आता x+2 into -111 as it is minus 37 4s are 7 4s are 28 4 3s are 12 plus 2 म्हणजे 14 37 4s are 148 minus into minus plus 37 into 3 7 3s are 21 3 3s are 9 9 plus 2 111 is equal to किती आले समजा 0 आहे. x+2 into bracket -111 as it is. हे निगेटिव्ह आहेत हे पॉझिटिव्ह आहेत. हे निगेटिव्ह आहेत हे पॉझिटिव्ह आहेत. ह्यातून 111 कॅन्सल करा 148 मधून म्हणजे 37 राहतात खरं निगेटिव्ह राहतात. -37 इज इक्वल टू 0. -37 ट्रान्सफर करा x+2 into bracket -111 is equal to 37. 111 ने डिवाइड करा x+2 equals 37 upon -111. 37 3 जा एवढे येतात म्हणजे x+2 equals -1/3. 2 तिकडे घ्या म्हणजे x equals -1/3 plus 2 सॉरी -2 plus 2 ते -2 क्रॉस मल्टीप्लाई करा x equals -1 -6 -7/2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. x equals -7/2. Okay. Now second question. Determine x minus 1 x minus 2 0 x minus 2 x minus 3 0 0 x minus 3 याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिली आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं विचारलंय. मग आता आपल्याला हा डिटरमिनंट सिम्प्लिफाय करून इक्वल टू 0 दाखवायचं आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट मध्ये सेकंड लास्ट प्रॉपर्टी जरा बघा. सेकंड लास्ट प्रॉपर्टी तुम्हाला असं लिहून दिलं की ह्याला म्हणतात प्रिन्सिपल डायगोनल किंवा मेन डायगोनल. मेन डायगोनलच्या खाली 3 0 किंवा वर 3 0 कुठेही जर 3 0 असतील तर तो डिटरमिनंट ओपन करताना फक्त डायगोनलचा प्रॉडक्ट घेतला तरी चालतो. फक्त कधी बिलो द डायगोनल किंवा अबोव द डायगोनल सगळे 0 असले पाहिजेत. आता इथं या मेन डायगोनलच्या खाली 3 0 आहेत की बघा. मग हा डिटरमिनंट तुम्हाला काय करता येईल नुसत्या तिघांचा प्रॉडक्ट इज इक्वल टू 0 दाखवता येईल. काही सोडवायची गरज नाही बघा. सिन्स all the elements
since all the elements below the diagonal are 0, the value of determinant is equal to the product of diagonal elements, म्हणजे हे तिघ. therefore x minus 1, x minus 2, x minus 3 is equal to काय सांगा 0. मग जर तिघांचा प्रोडक्ट 0 असेल तर either first term 0 or second term 0 or third term 0. therefore x equals 1 or x equals 2 or x equals 3. झालं याचं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 6 बघा. हा डिटरमिनंट याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे. 4 + x 4 - x हेच सगळे एलिमेंट्स इकडे तिकडे आहेत त्याच्यामध्ये. 4 + x 4 - x 4 - x 4 - x 4 + x 4 - x 4 - x 4 - x 4 + x. ह्याची व्हॅल्यू 0 असेल तर x ची व्हॅल्यू काय असं विचारली. सेम मगाशी ह्याच्या आधीचा जो आपण क्वेश्चन पाहिला म्हणजे डायगोनलचा आधीचा क्वेश्चन, ह्यातले सगळे x शक्य तेवढे x कमी करायचे. काय करायचे? सगळे x शक्य तेवढे त्यातले कमी करायचे. याकरता पहिल्यांदा बघा r2 मधनं r1 मायनस करा, r3 मधनं r1 मायनस करा. त्यांना तुमचं काय होतील सांगा? बरेचसे प्लस 0 काय होतील? कमी जास्त होतील. लक्षात आलं? क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट होता ना, क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट त्याच्यासाठी क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट. ठीक आहे, नंबर्स तरी कमी होतील. बघा r2 changes to r2 minus r1 and r3 changes to r3 minus r1. आता बघा r1 आहे तसं लिहून काढूया आधी. 4 + x 4 - x 4 - x यातून हे मायनस करा. आता ज्यांना असं डायरेक्ट हे कळत नाही ना -2x त्यांनी काय करायला बघा. बघा 4 - x मधून 4 + x ला मायनस करा म्हणजे 4 - x -4 - x 4 गेले -x म्हणजे मायनस इथं लिहिले. नंतर मग ओरली करायची का? यातून हे मायनस करा, यातून हे मायनस 4 मधून 4 गेले, x मधून -x मायनस करा म्हणजे +2x. यातून हे मायनस करा, यातून हे मायनस करा. 4 मधून 4 गेले -x मधून -x सगळेच गेले 0 झाले. आता यातून हे मायनस करा, यातून हे मायनस करा. 4 मधून 4 गेले -2x. यातून हे मायनस करा. सेम एलिमेंट आहेत दोघं, डिफरन्स 0 येतो लगेच कळत. यातून हे मायनस करा, यातून हे मायनस करा. 4 मधून 4 गेले, x मधून -x गेले म्हणजे 2x शिल्लक राहिले. इज इक्वल टू 0 ॲज इट इज. इज इक्वल टू 0 ॲज इट इज. ठीक आहे. आता या रो मधनं 2x आणि या रो मधनं 2x कॉमन काढा. टेकिंग 2x कॉमन फ्रॉम r2 and r3. बघा हे 2x कुठून आलेले? r2 मधून. हे 2x कुठून आलेले? r3 मधून. डिटरमिनंट चला वरचे ॲज इट इज. 4 + x 4 - x 4 - x यातला 2x केला तर -1 राहिला, इथला +1 राहिला, इथला 0 राहिला, इकडे -1, इकडे 0, इकडे +1 आणि याची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0. आता आपण हा डिटरमिनंट सोडूया थोडा. हे अजूनही प्लस कमी जास्त होतात पण आता काही फार करायची गरज नाही. हे बघा 2 2 काय झाले सांगा? हे 4x² इंटू ब्रॅकेट. चला हा सोडूया. 4 + x इंटू 1 - 0 बाय चेंजिंग द साइन मायनस ब्रॅकेट मध्ये 4 - x इंटू -1 - 0 प्लस 4 - x इंटू ब्रॅकेट 0 -+1 आणि याची व्हॅल्यू किती असली पाहिजे? तर ती 0 असली पाहिजे. ठीक आहे. 4x² ॲज इट इज इंटू ब्रॅकेट. हे ब्रॅकेटचा आन्सर किती आहे? 1 ने ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे 4 + x आहे तसे येते.
ह्याचा आन्सर किती आहे -1. -1 इंटू -1 हे प्लस साइन झालं आणि तुमचे 4 मायनस एक्स आहे तसेच. ह्याचा आन्सर किती आहे 1 इंटू 4x किती 1 इंटू ब्रॅकेट किती आलं तेच ब्रॅकेट आलं. काय आलं सांगा 4 मायनस एक्स आणि इज इक्वल टू 0. आता आतलं ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. आतलं ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेऊया. काय आहे बघा हे बाहेरचे 4x² ॲज इट इज इंटू ब्रॅकेट बघा 4 + 4 + 4 म्हणजे 12 प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल पण एक मायनस एक्स शिल्लक राहिली मायनस एक्स इज इक्वल टू 0. जेव्हा दोघांचा प्रोडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 असते. 4 ने डिवाइड केल्यानंतर x² = 0 राहिले और 12 इज इक्वल टू x ट्रान्सफर केले. इकडे स्क्वेअर रूट घ्या x = 0 और x = 12. हे तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर. x = 0 किंवा x = 12. ओके नाउ क्वेश्चन नंबर 7 थोड़ा विचित्र टाइप है नीट लक्ष द्या. विदाउट एक्सपांडिंग डिटर्मिनेंट शो दैट एक्सपांड करायचं नाही डिटर्मिनेंट शो दैट डिटर्मिनेंट बघा 136 614 3712 प्लस 4 टाइम्स डिटर्मिनेंट 233 212 आणि 176 इज इक्वल टू याची व्हॅल्यू तुम्हाला दाखवायची आहे 10 इंटू डिटर्मिनेंट 121 317 आणि 326 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. प्रॉपर्टी ज्याला खूप व्यवस्थित येतात ना त्यालाच हा प्रॉब्लेम सोडवता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला प्रॉपर्टी ज्यावेळी शिकवत होतो त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉपर्टी होती बघा 6-7 नंबर मला आता आठवत नाही आणि 5 नंबर 5 बहुतेक 5 जिथं तुम्ही त्या डिटर्मिनंटला स्प्लिट केलं होतं बघा स्प्लिट केलेलं वगैरे आठवलं का तुम्हाला 5 किंवा 6 नंबरला ते एका ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये स्प्लिट केलेलं होतं. त्यावेळी तुम्हाला सारखी एक गोष्ट सांगत होतो आपण ही प्रॉपर्टी मोस्टली रिव्हर्स वापरणार आहोत म्हणजे उलटी वापरणार आहोत. म्हणजे डिटर्मिनंटला स्प्लिट करून तुम्ही 2 डिटर्मिनंट करत होता पण त्या 2 डिटर्मिनंटला एकत्र आणण्यासाठी तुम्हाला ती प्रॉपर्टी वापरायची हे लक्षात ठेवा. त्याचा वापर आणि ह्याला खूप ऑब्झर्वेशन चांगलं असावं लागतं. हे असले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ऑब्झर्वेशन खूप चांगलं असावं लागतं. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा याच्यामध्ये ठेवा या दोघांमध्ये तुम्हाला 317 सेम मिळाले का बघा 317 सेम मिळाले. हेच 317 तिथं रो मध्ये आहेत असे ना कुठं का असेल पण आहेत ना रो मध्ये 317 रो मध्ये आहेत की नाही बघा मिळालं. आता जर ह्याच्या बाजूला बघा या कॉलम 6 4 12 मी जर यातनं या कॉलम मधनं 2 बाजूला घेतले कॉमन काढले 2 कॉमन काढले तर इथं काय काय राहतात विचार करा. 2 या कॉलम मधनं सरळ 2 बाहेर काढा काय राहतंय सांगा काय राहतंय सांगा 3 2 6 आहे का बघा 3 2 6 मिळालं का बघा सेम 3 2 6 तेच 3 2 6 इथं खाली आडवे आहेत का बघा आडवे 3 2 6 हे ज्याला दिसतं ना त्यालाच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आता हे तुम्हाला दिसण्यासाठी मी काहीही करू शकत नाही हे तुमचं तुम्हालाच दिसलं पाहिजे. मी कसं दाखवणार तुम्हाला मी आता फार तर सांगतोय बघा हे बघा हे 317 इथं 317 सेम आहे का बघा ह्यातलं जर मी 2 बाजूला घेतले तर 3 2 6 तेच तुम्हाला तिथं दिसतात का बघा तिथं दिसतात का बघा. म्हणजे जे काही आगळं वेगळे आहे म्हणजे डिफरंट आहे ते 163 आणि 221 आहे लक्षात ठेवा. जे वेगळे आहेत जे वेगळे आहेत ते काय आहेत सांगा हे दोन आहेत. मग आता मी पहिल्यांदा काय करतोय या फर्स्ट डिटर्मिनंट मधनं म्हणजे D1 म्हणतात त्याला D1 आणि ह्याला D2 म्हणतात D2. फर्स्ट डिटर्मिनंट मधनं थर्ड कॉलम मधून 2 कॉमन करतोय मी 2 काय करतोय कॉमन करतोय. कसं मेन्शन करतो बघा टेकिंग 2 कॉमन फ्रॉम C3 ऑफ डिटर्मिनंट 1 ऑफ D1. आता LHS इज इक्वल टू बघा 2 कॉमन काढलेत मी कशातनं या कॉलम मधनं. मग पहिल्यांदा हे 163 कॉलम मध्ये लिहितोय 317 हे पण लिहितो आणि आता 2 कॉमन काढलेत ना म्हणजे 3
2 6 राहिले प्लस 4 टाइम्स डिटर्मिनंट आहे तसा द्यायचा 2 2 1 3 1 7 3 2 6 हे आहे तसं द्यायचं. आता हे दोघं आणि हे दोघं तुम्हाला सेम दिसले का? आता मला डिटर्मिनंट एकत्र करायचं आहे पण त्याआधी बाहेर कोण नंबर असता कामा नये. मग या 2 न या कॉलमला मल्टिप्लाय करून घ्या जे डिफरंट आहे त्यांना आणि या 4 न पण या कॉलमला मल्टिप्लाय करा. सेम सेम आहे ते सेमच ठेवा म्हणजे मला ते कंबाईन करता येतात सेम आहे त्यासाठी हा प्रॉब्लेम झाल्यानंतर एकदा परत ती जी स्प्लिट केलेली प्रॉपर्टी आहे ना ती परत एकदा बघून घ्यायची आणि परत हा क्वेश्चन हे सोल्युशन पुन्हा एकदा पाहून घ्यायचं. बरं मल्टिप्लाइंग C1 by 2 in D1 म्हणजे फर्स्ट डिटर्मिनंट अँड C1 by 4 या C1 ला 4 in D2 D1 मध्ये त्यातल्या C1 ला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. चला 2 ने मल्टिप्लाय करा 2 × 2 12 6 याला 2 बाकी as it is 3 1 7 as it is 3 2 6 as it is प्लस आता या 4 ने मल्टिप्लाय करून घ्या बरं C1 ला 8 8 4 3 1 7 3 2 6 as it is झालं. आता हा डिटर्मिनंट कंबाईन करायचा आहे एकत्र करायचा आहे. आता नीट लक्ष द्यायचं LHS is equal to सांगा काय सेम आहे दोघांमध्ये तर C2 C3 सेम आहे 3 1 7 बघा 3 1 7 आणि काय 3 2 6 3 2 6 आता हे आणि हे डिफरंट आहे 2 + 8 2 + 8 12 + 8 12 + 8 6 + 4 तुम्हाला मी असं शिकवलं होतं की असा स्प्लिट केलं तर दोन डिटर्मिनंट वेगळे करायला शिकवले होते. दोन डिटर्मिनंट वेगळे करायला कसे तर कॉमन जे असतील ते दोघांमध्ये लिहायचे ह्याच्यात पण पहिल्यात घ्यायचे आणि दुसरे दुसऱ्यात घ्यायचे. आता ते मी बरोबर रिव्हर्स केले ते प्रॉपर्टी काय केली आपण की रिव्हर्स मध्ये वापरली उलटी वापरली. आता LHS as it is 8 आणि 2 10 इकडे 20 20 10 3 1 7 as it is 3 2 6 as it is. आता C1 मधून 10 कॉमन काढा. C1 मधून टेकिंग 10 कॉमन फ्रॉम C1 LHS is equal to 10 कॉमन काढले बघा काय काय झालं सांगा 1 2 1 याच्यात काय राहिले 1 2 1 पुढे 3 1 7 as it is 3 2 6 as it is. टेन कॉमन काढले हे राहिले. आता शोधायकडे बघा हे जे 1 2 1 आहेत की नाही ते रो मध्ये गेले 3 1 7 आहेत ते सेकंड रो मध्ये गेले 3 2 6 आहेत ते थर्ड रो मध्ये गेले. मग तुमची पहिलीच प्रॉपर्टी काय होती आठवा बरं तर डिटर्मिनंट मध्ये रो आणि कॉलम इंटरचेंज केले तरी चालतात त्यांना व्हॅल्यू बदलत नाही. मग खालच्या बाजूला जायचं इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स वी गेट याच्या खाली जायचं interchanging rows and columns we get LHS is equal to 10 into पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये घ्या. पहिल्या रोला काय येईल सांगा 1 3 3 सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या 2 1 2 थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये घ्या थर्ड रोला थर्ड 1 7 6
176 आणि मग तुमच्या RHS कडे बघा, शो दॅट आलं का बघा RHS कडे चेक 10 into बघा 133 आहे, 212 आहे बघा, 176 आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण करायचा आणि असले क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला किमान 4-5 वेळा तुमच्या हाताखालनं गेल्याशिवाय हे असले तुम्हाला जमत नाहीत. लक्षात आलं? त्याची प्रॅक्टिस करा. आता याच्या पुढचा भाग आता डिटरमिनंट एकदम सोपा आहे. हे एवढाच हा एक एक्सरसाइज थोडासा काय होता, अवघड होता. याच्या पुढे सगळंच्या सगळं सोपं आहे. पण परत पुढे मिसलेन्स मध्ये काही अवघड क्वेश्चन येतील तर मी ते तुम्हाला करून दाखवेन. ठीक आहे.